शहादा पंचायत समितीचा सावळा गोंधळ, नागरिकांची तहान भागवण्यासाठी केवळ 2 जार उन्हाच्या झळांनी ग्रामस्थ हैराण। नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक ग्रामपंचायतींचा विस्तार असलेली पंचायत समिती म्हणून शहादा पंचायत समितीची ओळख आहे। मात्र सध्या याच पंचायत समितीत प्रशासनाचा कमालीचा निष्काळजीपणा समोर येत आहे। कडाक्याच्या उन्हात शासकीय कामासाठी येणाऱ्या हजारो नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी व सावलीसाठी वणवण करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे। शहादा तालुक्याच्या ग्रामीण भागातून दररोज हजारो नागरिक विविध दाखले आणि शासकीय कामांसाठी पंचायत समितीत येतात। सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना प्रशासनाने नागरिकांची तहान भागवण्यासाठी केवळ 2 पाण्याचे जार ठेवून आपले कर्तव्य पार पाडल्याचा देखावा केला आहे। धक्कादायक बाब म्हणजे हजारो नागरिकांच्या गर्दीत हे 20 लिटरचे जार काही मिनिटांतच रिकामे होतात। त्यानंतर येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते किंवा विकतचे पाणी घ्यावे लागते। प्रशासनाचे हे नियोजन अत्यंत हास्यास्पद असल्याची टीका ग्रामस्थ करत आहेत। केवळ पाण्याचीच नव्हे तर बसण्याच्या सुव्यवस्थेचाही येथे मोठा अभाव आहे। कामासाठी ताटकळत उभे राहणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी साधी शेड किंवा बाकड्यांची सोय नसल्याने नागरिक परिसरातील झाडांच्या किंवा जाळ्यांच्या सावलीचा आसरा घेऊन उन्हापासून स्वतःचा बचाव करत आहेत। वृद्ध आणि महिलांचे यात प्रचंड हाल होत आहेत। पंचायत समिती प्रशासनाने कागदोपत्री कर्तव्य न बजावता प्रत्यक्ष जमिनीवर सुविधा द्याव्यात अशी मागणी होत आहे। पंचायत समितीने स्वतःचा कायमस्वरूपी फिल्टर प्लांट बसवून थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करावी। उन्हापासून संरक्षणासाठी परिसरात तातडीने सावलीची सोय व बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था करावी। जारच्या भरवशावर न राहता पाण्याची उपलब्धता वाढवावी। नागरिक सकाळपासून कामासाठी येतात पण इथे पिण्याला पाणी नाही आणि बसायला सावली नाही। प्रशासनाने किमान माणुसकी दाखवून पिण्याच्या पाण्याची तरी योग्य सोय करावी असा संतप्त सवाल ग्रामस्थ करीत आहेत। या गंभीर बाबीकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देऊन नागरिकांना दिलासा देतात की 2 जार च्या नावाखाली ही थट्टा सुरूच राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। गावकरी एक्सप्रेस न्यूजसाठी जगन ठाकरे, मुख्य संपादक, शहादा।